हे गाईज, आज आपण बनवूया चकल्या, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने। याकरता मी 1 किलो कंट्रोलचे तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून ते थोडे भाजून घेतले आहे। आता 1 पाव जाड पोहे मी भाजून घेतले आहेत। त्यानंतर 1 पाव चण्याची डाळ ही सुद्धा भाजून घेतली आहे। अशा प्रकारे तिन्ही वस्तू मी थोड्या भाजून घेतल्या आहेत। तीच कढई गरम असताना त्यामध्ये थोडा ओवा आणि जिरा टाकून घेतले आहे। आता ह्या संपूर्ण वस्तू आपल्याला चक्कीवरून दळून आणायचे आहे। पीठ चक्कीवरून दळून आणल्यावर त्यात 1 वाटी दही, 3-4 लसणाच्या कळ्या, 10-15 मिरची, थोडंसं अद्रक हे दरदरे पिसून घेतले आहे। त्याचबरोबर आपल्याला 1 वाटी तेल गरम करून यामध्ये टाकायचे आहे व संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे। याचबरोबर 2 चमच तिखट, चवीनुसार मीठ, तीळ, ओवा हे संपूर्ण हे दळून आणलेल्या बेटरमध्ये टाकून घ्यायचं आहे। संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता एका पातेल्यामध्ये मी 8 ग्लास पाणी टाकून ते उकळून घेतले आहे। 1.5 किलोला 8 ग्लास पाणी लागत असते। आता हे पाणी आपल्याला थोडे थोडे करून ज्वारीचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे हे मळून घ्यायचं आहे व 5-10 मिनिटं झाकून ठेवायचे आहे। आता चकल्या पिळण्याकरता मी कागदाचे छोटे छोटे काप कापून घेतले आहे व त्या कापवर चकल्या पिळून घेतल्या आहेत। अशा प्रकारे एकसारखे काप कापून घेतले की आपल्या चकल्या एकसारख्या बनत असतात व कढईमध्ये टाकायला पण या कागदावरून उचलून सोप्या जात असतात। अशा प्रकारे संपूर्ण 1.5 किलोच्या चकल्या मी आधी पिळून घेतल्या। एकावर एक ठेवल्या तरी या चिपकत नाही। अशा प्रकारे मी या 1.5 किलो चकल्या पिळून घेतल्या आहेत। कढईमधील तेल तापल्यानंतर मी हे कागदावरील चकल्या बघू शकता व्यवस्थित कढईमध्ये टाकून घेत आहे। चकल्या टाकल्यानंतर थोड्या वेळ तशाच ठेवून त्या सेट होऊ द्यायच्या। सेट झाल्या की नंतर त्या पलटून घ्यायच्या। अशा प्रकारे गोल्डन कलर आला की त्या चकल्या पलटून घ्यायच्या। आता या चकल्या व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे चकल्या व्यवस्थित तळून घेतल्यानंतर या काढून घ्यायच्या। अशा प्रकारे संपूर्ण चकल्या तळून घ्यायच्या आहे। मागे मी ज्या चकल्या बनवल्या होत्या त्या मिक्स डाळीच्या बनवल्या होत्या व थंड पाण्यात भिजवून बनवल्या होत्या। यावेळेसच्या ज्या चकल्या बनवल्या आहेत ते मी गरम पाण्यात भिजवून बनवल्या आहेत। दोन्हीची चव अगदी वेगळी असते, तुम्ही नक्कीच करून बघा।